सोनम वांगचुक यांनी काल रात्री 12 वाजता उपोषण सोडलं। जे.पी. नड्डा आणि जितेंद्र सिंग या मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी हे उपोषण सोडलं। मागच्या काही दिवसांपासून सोनम वांगचुक आणि सरकार यांच्यामध्ये चर्चा चालू होती असं सोनम वांगचुक यांनीच सांगितलं। त्यांनी जे उपोषण सोडलं ते जे.पी. नड्डा यांच्याकडून ज्यूस घेऊन सोडलं। आता हे उपोषण सोडल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत, ते म्हणजे सरकारने नेमक्या काय मागण्या मान्य केल्या। कारण सरकारने काही मागण्या मान्य केल्या आणि ते लिखित आणलेल्या होत्या, ते जे.पी. नड्डांनी वाचून दाखवल्या, तेही आपण बघितलं। या सगळ्यामधून मग अनेक प्रश्न उपस्थित झाले, ते म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं काय, याच्याबद्दल नेमकं सरकार आणि सोनम वांगचुक यांच्यात काय ठरलं। सोनम वांगचुक यांनी आपलं उपोषण मग अशा पद्धतीनं चटकन का सोडून टाकलं। दुसऱ्या बाजूला सीजेपी तर अजून म्हणते की जंतर मंतरवरती आमचं जे काही आंदोलन आहे ते चालूच राहणार आहे, आम्ही धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतल्याशिवाय थांबणार नाही। मग सीजेपी आणि सोनम वांगचुक यांच्यामध्ये ज्या डिमांड्स होत्या त्या डिमांड्स वेगवेगळ्या कशा काय, सरकारनं यांच्यामध्ये नेमकी फूट पाडली म्हणायची की यांच्यामध्ये फूट ऑलरेडी होती, नेमकं काय काय घडलं, कसं कसं घडलं आणि सोनम वांगचुक यांनी आपल्या मागण्या मान्य व्हायच्या अगोदरच उपोषण का सोडलं, नेमकं पडद्यामागे काय घडलं ते तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगतो। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। काल रात्री केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा आणि जितेंद्र सिंग हे दोघे जण मेदांता हॉस्पिटलमध्ये जाऊन सोनम वांगचुक यांना भेटले। सोनम वांगचुक यांनी मागच्या 2-3 दिवसांमध्ये अनेक वेगवेगळ्या पद्धतीने मागण्या मांडलेल्या होत्या। ते हॉस्पिटलमधून एक लेटर लिहायचे, कधी कधी ट्विट करायचे, या गोष्टींच्या मधून त्यांच्या मागण्या काही वेगळ्या होत्या आणि त्या हळूहळू बदलत होत्या हे लक्षात यायला लागलेलं होतं। त्यामुळे जे.पी. नड्डा काल गेले, त्यांनी तिथं जाऊन सरकारनं लिखित मध्ये दिलेलं एक स्टेटमेंट वाचून दाखवलं, ज्यामध्ये सरकारनं असं सांगितलेलं होतं की जे काही आंदोलन विद्यार्थ्यांनी केलं, ज्यामध्ये विद्यार्थ्यांच्यावर केसेस टाकण्यात आल्या, त्या सगळ्या केसेस माघारी घेण्यात येतील, विद्यार्थ्यांच्यावर कोणतीही केस होणार नाही। त्यांनी सांगितलं की जे काही पेपर लीकचे घोटाळे झालेत त्याच्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टाची तयारी केली जाईल आणि त्यासाठी जी काही गोष्टी करायला लागतील त्या पार्लमेंटमध्ये केल्या जातील। पार्लमेंटमध्ये या संपूर्ण मुद्द्यांच्या वरती चर्चा देखील होईल असं जे.पी. नड्डांनी तिथं वाचून दाखवलं। यानंतर मग सोनम वांगचुक यांनी दोघांचे देखील आभार मानले आणि जे.पी. नड्डा यांच्या हातातूनच त्यांनी ज्यूस पिला आणि आपलं उपोषण आपण सोडलेलं आहे असं त्यांनी जाहीर केलं। खरं तर सोनम वांगचुक यांना यापेक्षा चांगलं काहीतरी करता आलं असतं। जसं अण्णा हजारेंनी 2011ला भलेही विलासराव देशमुख त्यांना भेटल्यानंतर उपोषण सोडलेलं असलं तरी त्यांनी ऍक्च्युली दुसऱ्या दिवशी सगळ्या लोकांच्या समोर लहान मुलांच्या हातून ज्यूस पिऊन मग उपोषण सोडलेलं होतं, पण सोनम वांगचुक यांनी ते केलं नाही। खरं तर सोनम वांगचुक यांची तब्येत जास्त खालावलेली होती, तो त्यांच्या उपोषणाचा 26वा दिवस होता, हे देखील इथं लक्षात घेतलं पाहिजे। याच वेळी एपेक्स बॉडी ऑफ लेह लडाखचे काही अधिकारी देखील तिथं उपस्थित होते। या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये गीतांजली एंगमो, ज्या त्यांच्या पत्नी आहेत सोनम वांगचुक यांच्या, त्या देखील तिथं होत्या। त्यांना देखील सोनम वांगचुक यांच्या तब्येतीची काळजी होती। या सगळ्या लोकांच्या उपस्थितीमध्ये त्यांचं उपोषण अखेर संपलं। मग यानंतर मग अनेक प्रश्न चालू झाले आणि काही ठिकाणी याच्याबद्दल टीका देखील चालू झाली की नेमकं हे घडलं कसं। सोनम वांगचुक यांनीच नंतर एक व्हिडिओ करून सांगितलं की मागच्या 2 दिवसापासून आमचं आणि सरकारचं डिस्कशन चालू होतं, पण प्रत्यक्षात बघितलं तर सीजेपीचे जे काही प्रवक्ते होते ते जे.पी. नड्डांना जाऊन 21 तारखेला 20 तारखेला भेटलेले होते आणि त्यांच्यामध्ये जे डिस्कशन झालं होतं या डिस्कशनमध्ये काहीही हाती लागलेलं नव्हतं। त्यानंतर दोघांच्या मध्ये देखील बेबनाव झालेला होता आणि सीजेपीने सांगितलेलं होतं की आम्ही सरकारशी काहीही बोलणार नाही, सरकारने इथं यावं जंतर मंतरवर आणि आमच्याशी चर्चा करावी। पण प्रत्यक्षात या मधल्या काळामध्ये सोनम वांगचुक आणि सरकार यांच्यामध्ये मात्र चर्चा चालू झालेली होती आणि यातले महत्त्वाचे प्लेयर्स होते गीतांजली एंगमो आणि त्याचबरोबर एपेक्स बॉडी ऑफ लेह लडाखचे काही अधिकारी, आणि त्यांच्या माध्यमातून ही चर्चा चालू होती। त्यामुळे सीजेपीचे जे नेते होते ते म्हणत होते की आम्हाला धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामाच पाहिजे, त्याच्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही। तर दुसऱ्या बाजूला ज्या काही डिमांड सोनम वांगचुक यांच्याकडून येत होत्या त्या वेगळ्या येत होत्या। ते म्हणत होते की अकाउंटेबिलिटी फिक्स व्हायला पाहिजे मंत्र्यांची, याच्याशिवाय पार्लमेंटमध्ये डिस्कशन व्हायला पाहिजे, मुलांच्यावरती जे हे केसेस केलेले आहेत त्या सगळ्या मागे घ्यायला पाहिजेत। अशा प्रकारे त्यांच्या डिमांड्स थोड्याशा वेगळ्या यायला चालू झालेल्या, कारण ते हॉस्पिटलमध्ये होते आणि त्यांच्या जवळ असणारे जे लोक होते त्यामध्ये त्यांची पत्नी आणि एपेक्स बॉडी लेह लडाखचे लोक होते। यामध्ये कुठेही सीजेपीचे लोक दिसत नव्हते आणि याच गोष्टीचा सरकारनं फायदा घेतला आणि सरकारनं सोनम वांगचुक यांच्याबरोबर चर्चेची जी दरवाजे आहेत ते खुले केले आणि सीजेपी बरोबर मात्र ते कोणतीही चर्चा करत नव्हते। आता सीजेपी बरोबर पुढे काय होणार आहे ते मी पुढे तुम्हाला सांगतो। आणि मग या सगळ्या गोष्टींना यश येऊन अखेर सोनम वांगचुक यांनी काल त्यांचं उपोषण सोडलं। दुसरी एक गोष्ट सोनम वांगचुक यांच्याबद्दल डॉक्टरांनी अगोदरच सांगितलेली, ती म्हणजे जेव्हा त्यांना 18-19 दिवसानंतर जेव्हा पोलिसांनी उचललं आणि त्यांना हॉस्पिटलाइज केलं त्याच वेळेला डॉक्टरांनी सांगितलेलं होतं की त्यांच्या तब्येतीमध्ये वेगानं त्यांची तब्येत खालावली जाईल
जाईल जेव्हा त्यांचे 21 किंवा 22 दिवस पूर्ण होतील. आणि सरकार 21 किंवा 22 दिवस पूर्ण होईपर्यंत यामध्ये कोणतीही चर्चा करत नव्हतं. ज्या वेळेला सोनम वांगचुक हॉस्पिटलाइज झाले, त्यांना ऍडमिट केलं गेलं, त्यानंतरच ऍक्च्युली सरकारने या सगळ्या चर्चा करायला किंवा गोष्टी करायला सुरुवात केली. त्या अगोदर सरकार बोलायला देखील तयार नव्हतं, कारण सरकारला माहिती आहे जोपर्यंत सोनम वांगचुक यांच्याकडे बोलता येतं किंवा जोपर्यंत ते काही करू शकतात तोपर्यंत जर ते त्यांच्याबरोबर चर्चा करायला बसले तर कदाचित सोनम वांगचुक आपल्या डिमांडवरती ठाम राहतील आणि हे आंदोलन जास्त भडकत जाईल. पण 22 दिवसानंतर असं सांगितलेलं होतं की त्यांच्या शरीरातले जे अंतर्गत भाग आहेत ते भाग त्यांचं शरीर खायला चालू करेल, म्हणजे स्वतः शरीर स्वतःला पचवायला लागेल, त्यानंतर त्यांची तब्येत खालावत जाईल. आणि सरकारनं हेच हेरलं की सोनम वांगचुक यांच्याकडे देखील फार कमी टाइम शिल्लक आहे. त्यामुळे सोनम वांगचुक, त्यांच्या पत्नी गीतांजली अँगमो यांना खूप काळजी होती त्यांच्या प्रकृतीची. त्यामुळे सरकारनं देखील जी चर्चा चालू केली ती 22व्या दिवसानंतर केली. त्यामुळे सोनम वांगचुक देखील मग चर्चेला तयार झाले आणि त्यांनी आपल्या काही मागण्या मागे घेतल्या आणि नवीन मागण्या पुढे ठेवल्या. ज्या मागण्या सरकार मान्य करण्याची शक्यता होती अशा मागण्या त्यांनी पुढे आणल्या. सीजेपीच्या बाबतीत असं झालेलं होतं, ज्यावेळेला जंतर मंतरच्या स्टेजवरून त्यांना उचलण्यात आलं त्यानंतर सीजेपीचा आणि सोनम वांगचुक यांचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट खूप कमी झाला. कारण सीजेपीचे जे सगळे नेते होते जे जंतर मंतरवर बसून होते किंवा त्या भागात फिरत होते त्यांना तिथं असणं गरजेचं वाटत होतं. ते सोनम वांगचुक यांच्या तब्येतीची काळजी त्यांनी जास्त केली नाही. त्यांना वाटत होतं की ते हॉस्पिटलाइज्ड आहेत, त्यांची काळजी घेतली जाईल आणि जोपर्यंत सोनम वांगचुक हॉस्पिटलमध्ये आहे तोपर्यंत सीजेपी सगळं आंदोलन रेटू शकते. त्यांना माहिती होतं की ही जी जनता आहे, जे विद्यार्थी रस्त्यावर आलेले आहेत ते सगळे आलेले आहेत सोनम वांगचुक यांच्यामुळे. त्यामुळे सीजेपीला एक बार्गेनिंग पॉवर मिळत होती सोनम वांगचुक यांच्या उपोषणामुळे, म्हणून ते देखील याबाबतीत जास्त आग्रही नव्हते. आणि म्हणून सरकारनं जेव्हा सोनम वांगचुक यांना वेगळं काढलं, त्यांच्याबरोबर चर्चा चालू झाली, त्यानंतर हळूहळू गोष्टी सुटत गेल्या. त्यानंतर सोनम वांगचुक जे अगोदर म्हणत होते की धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा व्हायलाच पाहिजे, या मुद्द्यावरून ते थोडंसं खाली आले आणि ते म्हणायला लागले की मिनिस्टेरियल अकाउंटेबिलिटी, म्हणजे ज्या मंत्र्यांच्या काळात हे झालंय त्यांच्यावरती अकाउंटेबिलिटी फिक्स करायला पाहिजे. पण नंतर आता काल रात्रीचं त्यांचं स्टेटमेंट बघितलं तर त्यामध्ये म्हणलं की मी कुणालाही डिक्टेट करणार नाही की कुणाला काढायचं आणि कुणाला ठेवायचं, हे सरकारनं ठरवायचं आहे. म्हणजे हे मी डिक्टेट करणार नाही, म्हणजे आतापर्यंत ते डिक्टेट करायचा प्रयत्न करत होते की धर्मेंद्र प्रधानांना काढलंच पाहिजे. पण आता काल रात्री त्यांनी आणखी टोन डाऊन केलं आणि सांगितलं की सरकारनं आपल्या विवेकानं, आपल्या बुद्धीनं विचार करावा आणि त्यांच्या पद्धतीनं त्यांनी धर्मेंद्र प्रधानांच्यावर कारवाई करायची की नाही ठरवावी. अशा पद्धतीनं सोनम वांगचुक यांची भूमिका थोडीशी मवाळ होत गेली आणि सरकारला देखील असंच पाहिजे होतं. कारण सोनम वांगचुक यांच्याकडे जो वेळ राहिलेला होता तो अत्यंत कमी होता. त्यांना काहीतरी डिसिजन घेऊन बाहेर काढणं त्यांच्या पत्नीच्या दृष्टीनं, कुटुंबाच्या दृष्टीनं गरजेचं वाटत होतं. आणि हे उपोषण 26व्या दिवसापेक्षा जास्त रेटत गेलं असतं पुढं तर त्यांना काहीतरी बरं वाईट झालं असतं, हे सरकारला देखील नको होतं. दोघांना देखील काहीतरी एक कॉमन पॉईंटवरती यायचं होतं आणि तो पॉईंट दोघांच्या दृष्टीनं आला की फास्ट ट्रॅक कोर्टांची व्यवस्था करणं आणि पार्लमेंटमध्ये डिस्कशन करणं, ज्या गोष्टींसाठी सरकार तयार होतं. त्यामुळे सोनम वांगचुक यांनी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा न होता देखील काल रात्रीच घाई केली आणि जेव्हा जे.पी. नड्डा समोर होते त्याच वेळेला ज्यूस घेतला आणि आपलं उपोषण सोडलं. आता अभिजित दिपके यांनी एक ट्विट केले आणि त्या ट्विटमध्ये त्यांनी सोनम वांगचुक यांनी जे उपोषण सोडले त्याबद्दल आनंद व्यक्त केला. त्यांनी सांगितलं की कशा पद्धतीनं सोनम वांगचुक हे त्यांचे महत्त्वाचे सेनानी आहेत आणि त्यांच्याबरोबर हे सगळं त्यांच्यामुळेच घडलं वगैरे. हे सगळं असलं तरी एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, सोनम वांगचुक आणि सरकार यांच्यामध्ये मागच्या 2 दिवसांपासून, आता म्हटलं तर 2-3 दिवसांपासून जी चर्चा चालू होती, या चर्चेमध्ये सीजेपी कुठं देखील नव्हती. अभिजित दिपके नव्हते, सौरव दास, आशुतोष रांका कुठेही नव्हते. त्यांचा एक माणूस जो बर्गर खाताना आढळलेला त्याला तर त्यांनी काढूनच टाकलेला आहे. त्यामुळे या चर्चेमध्ये सीजेपी कुठं नसताना देखील सरकारनं हे आंदोलन अर्ध संपवलं असं आपण आता इथं म्हणू शकतो. सरकार आता सीजेपी बरोबर कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये आज चर्चा करणार आहे अशी देखील एक आताच आलेली बातमी आहे. त्यानुसार मग सीजेपी बरोबर वेगळी चर्चा चालू होईल. आता सीजेपीने सांगितलंय की त्यांचं जे आंदोलन असणार आहे ते जंतर मंतरवर असंच चालू राहणार आहे. आता जंतर मंतरवरच्या या आंदोलनामध्ये सोनम वांगचुक सामील होणार आहेत का की नाही हे आता आपल्याला माहिती नाही, पण त्यांच्या प्रकृतीकडे बघता किमान पुढचे 10-12 दिवस तरी सोनम वांगचुक या आंदोलनामध्ये सामील होऊ शकणार नाहीत हे स्पष्टच आहे. दरम्यानच्या काळात नरेंद्र मोदींनी देखील ट्विट करून सोनम वांगचुक यांना
आपलं वजन वाढवण्याची, तब्येतीची काळजी घेण्याची एक विनंती केली. त्याचनंतर नरेंद्र मोदी यांनी एक सेल्फी व्हिडिओ केला. सेल्फी व्हिडिओमध्ये देखील त्यांनी सांगितलं की फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन केले जातील. त्यांनी आपल्या व्हिडिओची सुरुवात फ्रेंड्स म्हणून केली. या सगळ्या गोष्टीतून मोदींनी देखील एक संदेश दिला की या पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही याबद्दलचा काहीतरी कायदा करणार आहोत की पेपर घोटाळ्यामध्ये जे आरोपी असतील त्यांना कशा शिक्षा दिली जातील, काय काय होईल, पार्लमेंटमध्ये चर्चा होईल. या सगळ्या गोष्टीतून नरेंद्र मोदींनी आपला एक संदेश दिला आणि या पद्धतीनं ते लोकांशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करत होते. आता पुढच्या आठवड्यात जो काय कायदा व्हायचा आहे तो होईल. सोनम वांगचुक या उपोषणामध्ये नसतील. सोनम वांगचुक कदाचित जाऊन पंतप्रधानांना भेटतील किंवा पंतप्रधान सोनम वांगचुकांना भेटतील. या गोष्टी देखील आता शक्य आहेत, कारण सोनम वांगचुकांना CJP पासून वेगळं करण्यात सरकारनं थोड्या प्रमाणात तरी यश मिळवलेलं आहे. कदाचित पुढच्या काही दिवसात हे CJPचं आंदोलन देखील सरकार व्यवस्थितपणे डिफ्यूज करेल. पण एक गोष्ट आहे, धर्मेंद्र प्रधानांनी अजूनही राजीनामा दिला नाही. सरकार त्यांचा राजीनामा घेण्याच्या तयारीत नाही. आता धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा का दिला नाही किंवा का घेण्याच्या तयारीत नाही याच्याबद्दलचा एक व्हिडिओ आम्ही अगोदरच केलाय, तो तुम्ही जरूर बघा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.